गोलंदाजीचा निर्णय घेतले समोर अल्फते ए संघ आहे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये ओमसाहेब पडगा टीमला पाणी पाजलंय. चांगली लढाई पाहायला मिळेल. चांगले बलाढ्य संघ आहेत दोन्ही. आणि मागच्या मॅचचा जसा आपण उल्लेख केला की क्रिकेट आहे, एखादा संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणारच आहे, पण शेवटपर्यंत उत्कंठा होती ते महत्वाचं, जे क्रिकेट रसिकांना पाहायला आवडत असतं. अल्फते संघाकडून सलामीवर खेळपट्टीवर बाझिल शेख आणि साहिल शेख. पहिला बॉल घेऊन हिरामण, पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट, भव्य हिट, आकाशाला गवसणी घातली आहे, बॉल मैदानाच्या बाहेर, षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य हिट केलं बाझिलने. स्वागत केलं हिरामन शेलारचं. षटकाराने डावाला सुरुवात केली बाझिलने. चांगली सुरुवात. चांगल्या फॉर्म मध्ये बाझिल आपल्याला दिसतोय. पहिल्या मॅच मध्ये त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 26-30 नाबाद बनवल्या होत्या. सामनावीराचा मानकरी ठरला. दुसऱ्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता, मात्र त्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके तो खेळला होता. सुरुवात त्या मॅच मध्ये देखील चांगलीच त्याने करून दिली होती आणि ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये 150 पेक्षा अधिक धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. यावेळेला कनेक्शन तेवढं चांगलं नाहीये, थोडासा बॅटच्या आतमध्ये लागलाय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉलवर येतोय. सिंगल मिळणार आहे. धावसंख्या 7. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. बॅट थोडीशी क्लोज केली, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, बॅटची थोडीशी कडा लागली आणि शॉर्ट मिड विकेट मधून फेकी होते, तोपर्यंत सिंगल येते. धावफलक 7 वर 2 बॉल फेस केले, 7 धावांचं योगदान. सुरुवात चांगली करून दिली बाझिलने आणि त्याच्या सोबतीला साहिल. साहिल मागच्या मॅच मध्ये तुम्हाला आठवत असेल, फ्लिक शॉट खेळण्याच्या नादात डीप मध्ये झेलबाद झाला होता. यावेळेला पहिलाच बॉल खेळत असताना लाईन मिस केली आणि त्रिफळा उद्ध्वस्त. हिरामन शेलारचा अगदी 2 पायाच्या मधून घुसला आणि स्टंप वाकवल्यात. यष्टांचा वेध घेतला. पहिला झटका लागला 7 या धावसंख्येवर. पलटवार केला हिरामन शेलारने. जरूर त्याच्या विपक्षामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु हिरामनने चांगली लेंथ यावेळी सातारली आणि क्लीन बॉल केलं साहिलला. साहिलचा फलंदाजी मधला जो फॉर्म आहे तो कुठेतरी चिंतेची बाब म्हणावी लागेल. अल्फते ए संघासाठी गोलंदाजी चांगली करतोय, परंतु बॅटिंग मध्ये योगदान देत नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील शून्यावर बाद झाला होता आणि याही मॅच मध्ये त्याला खातं उघडता आलेलं नाहीये. मी चर्चा करत होतो की फ्लिक शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला होता. तिथे टायमिंग कुठेतरी जास्तच चांगलं त्याचं राहिलं होतं, त्यामुळे तो बॉल डीप मध्ये गेला होता, परंतु यावेळेला लाईनच मिस केली. वसीमसाठी हा बॉल चांगला बॉल आहे. खांद्याचा वापर केलाय, आपटी दिली बॉलला. जबरदस्त बाउन्स प्राप्त करत असताना एक चांगला एफर्ट बॉल गोलंदाज हिरामन शेलारकडून. थोड्याच वेळात भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय हॅट्रिक आमदार आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत, आदरणीय शांताराम मोरे साहेब, आणि त्यांच्या स्वागताची तयारी आता इथे केली जात आहे. बॅक टू द बॉलर, हातात आला नाही, पायाला लागला. फिल्डरकडे गेलाय कव्हर्स मध्ये, शॉर्ट कव्हर्स मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु तदनंतर काय कमबॅक करून दाखवलंय हिरामनने. विविधता दाखवतो. या अगोदर आपण पाहिलं शॉर्ट लेनचा बॉल थोडासा आपटी देणारा होता, बाउन्सर होता, त्या अगोदर फुलर लेन मध्ये टाकला. यावेळी देखील यॉर्करचा मारा. तिन्ही बॉल मध्ये विविधता दाखवली हिरामन शेलारने. जरूर पहिल्या बॉलवर षटकार खर्च केला, परंतु आता त्याची गाडी रुलावर आली आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. यावेळेला शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, फटका छान आहे, फिल्डरच्या डोक्यावरून षटकार.
षटकाचे आणि षटकारानेच अंत देखील झालेला आहे. वसीमच्या बॅटमधून हा जबरदस्त षटकार, शॉर्ट बॉलचा त्याने फायदा घेतला. बाउन्सरचा प्रयत्न होता, या अगोदर एक शॉर्ट बॉल टाकला होता आणि तेथे खरं तर तो बाउन्सर नव्हता, त्यामुळेच हिरामनला असं वाटलं की मी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकू शकतो आणि कदाचित फलंदाज खेळण्याचा प्रयत्न देखील करणार नाहीये, परंतु फलंदाज देखील तयारीत होता. जबरदस्त कनेक्शन डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलं आणि 6 धावा प्राप्त केल्या वसीमनं. स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पहिलं षटक समाप्त. अल्पते संघाची धावसंख्या फलकावर 1 बाद 13. जरूर एक विकेट पहिल्या ओव्हरमध्ये हिरामन शेलरच्या खात्यामध्ये आली, परंतु 13 धाबा देखील त्यांनी खर्च केले. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालं. बासिल स्ट्राईकवर आहे, त्यांनी 2 बॉल फेस करत असताना 7 धाबांचं योगदान दिलं. दुसरं षटक रितेशचं, पहिलाच बॉल उडवलाय, हवेत आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक समोरून धावत येतोय आणि चांगलं झेल. विकेटचं पतन, महत्वाची विकेट, बाजिल बाद. आणि लवकर बाद होतोय, त्यामुळे देखील संघ थोडासा अडचणीत सापडतो. या वेळेला मला असं वाटतं की फटक्याची निवड चुकली आहे. ऑफ साईडला तो खेळू शकला असता हा बॉल, परंतु उडवला ऑन साईडला. टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि अखेर त्याला माघारी परतावं लागलंय. 7 धावा बनवल्या बाजिलनं. नवीन बॅटर मैदानामध्ये मोहसिन. रितेश ओव्हर द विकेट जातोय. थोडासा पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, समोर चाललाय, फिल्डर लॉंग ऑफ मधून येतोय. सिंगल मिळेल. सिंगलच्या आधारावर स्वतःचा खातं उघडतोय मोहसिन. मोहसिन एक असा फलंदाज आहे, तो जबाबदारीपूर्ण खेळ करत आलेला आहे. अंडर प्रेशर खूप चांगल्या इनिंग्स त्याने खेळलेल्या आहेत या हंगामामध्ये आणि लक्षवेधी कामगिरी त्याची राहिलेली आहे. 2 विकेट 14 वर गेलेत. वसीमच्या खात्यामध्ये एक षटकार आलाय, तो स्ट्राईक वर, यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवेत. क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवर राहिले. कॅच घेण्याचा प्रयत्न प्रॉपर केला होता, पण तो कॅच पकडू शकले नाही आणि दरम्यान 2 धाबा येतील. 2 धाबा वसीमच्या खात्यामध्ये येत असताना वैयक्तिक त्याने 8 धाबांचं योगदान दिले. धावफलक 16 वर जाऊन पोहोचले. 2 विकेट सुरुवातीलाच गेलेत. इथून मोहसिन आणि वसीमला विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल आणि प्रोजेक्टर स्कोर सांगते की अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर 40+ धाबा बनवू शकतात. आणि खूप जास्त विकेट्स जर जात राहिल्या तर मात्र कठीण असतं. यावेळेला आपटी दिली आहे, उजव्या जास्त बाहेर आहे, वाईड. अवंतर धाबेच्या मतीने आता धावफलक पुढे जात असताना 17 वर 1.3 बॉलचा खेळ समाप्त. 2 विकेट जरूर गमावलेत बॅटिंग करत असताना अल्फते पडगा टीमने, परंतु 17 धावा देखील आले. धावांचा वेग चांगला आहे. विकेट टिकून बॅटिंग झाली तर अजूनही धाबा बनतील. रितेश ओव्हर द विकेटने यावेळी समोर लॉफ खेळलाय, ताकदीने फटका सजवलं, पिकअप शॉट, बॉल जाईल लॉंग बाउंड्रीच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. दीपक, आणि ही तलवार अजूनही गंजलेली नाही. धार लावून आलाय वसीम. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. चांगला समाचार घेतो रितेशचा. फुल बॉल होता, बॅटची खडा लागली, स्लिप मध्ये बॉल चालते, नोचा इशारा, खरा बॉल. नाराज असेल वसीम, यावर देखील एखादा मोठा प्रहार चढवता आला असता, परंतु बॅटची खडा लागली. नो बॉलचा इशारा, सिंगल येते. धावफलक सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते 24 वर. थोडंसं नियंत्रण गमावत असताना गोलंदाज रितेश, एक भन्नाट आहे या गोलंदाजाकडे, आणि असा बिमर बॉल जेव्हा फलंदाजाला मिळतो तेव्हा त्या बॉलवर मोठा फटका खेळणं फार कठीणच असतं. प्रयत्न केला होता वसीमनं, बॅटची कड लागली होती. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 24. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. अल्फते स्पोर्ट्स पडगा ए संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाविरुद्ध. पुढचा बॉल फ्री हिट. शॉर्ट बॉलनं बीट केलंय. चांगला बॉल. यावेळेस देखील वसीमने ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु फ्रीडचा बॉल त्याचा समाचार घेता आला नाही. 5 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये रितेशने 11 धाबा खर्च केलेत. त्याच्या विपक्षामध्ये वसीमच्या बॅटमधून एक चांगला फटका देखील पाहायला मिळाला. चांगलं द्वंद्व आहे. त्यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न केलाय देखील, परंतु बॅकवर्ड झोन पॉइंटला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मिळते आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 25. सुरुवातीला 2 विकेट जरूर गेलेत, परंतु धाबा देखील चांगल्या जमा झाल्यात.
12.5च्या सरासरीने या धावा जमा झालेत. भिवंडी ग्रामीणचे आमदार, हॅट्रिक आमदार, सर्वांचे लाडके, विकासाचे वारे शांतारामची मोरे साहेबांचं या जुपाड्याच्या क्रीडा नगरीमध्ये आई एकविरा स्पोर्टच्या वतीने आई एकविरा चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सुभाष कथोरे साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. सन्मान्य प्रवीण जाधव साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभते. सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेचे आयोजक आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विकासाचे वारे शांतारामची मोरे, कार्यकुशल, कार्यसम्राट आमदार, हॅट्रिक आमदार, भिवंडी ग्रामीणचे प्रश्न विधानसभेमध्ये सातत्याने उभे करत असताना त्यांना उत्तर देण्याचं काम ज्या आमदार साहेबांनी केलं ते शांतारामजी मोरे साहेब या क्रीडानगरीमध्ये जोडत असताना त्यांचं स्वागत. जाऊया सामन्याकडे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी उज्ज्वल शेलारने स्वीकारली. पहिलाच बॉल वसीम साडी यावेळेस उडवल्या हवेत आहे. पॉइंट मध्ये शतरक्षक जज करतोय. कॅच दुसऱ्या प्रयत्नात पकडली आहे. वसीमची विकेट, विकेट क्रमांक 3. चांगली बॅटिंग करत होता वसीम. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, मात्र त्याला आता शांत केलंय. फलंदाज माघारी परततोय. गोलंदाज आपण बघतोय उज्ज्वल शेलार. पहिलाच बॉल स्लोवर टाकला आणि थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला. स्लो बॉल पिक करता आला नाहीये फलंदाज वसीमला. तिसरा धक्का बसतोय वसीमच्या रूपात अल्फते स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या 25. सध्या मुख्य व्यासपीठाचं हे दृश्य आपण पाहू शकता. सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब आमदार भिवंडी ग्रामीणचे, सुभाषजी कतोरे साहेब असतील, प्रवीणजी जाधव साहेब आणि इतर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं या जूच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतोय की मोरे साहेब आवर्जून उपस्थित राहतात. आयोजकांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत असतात. हे त्यांचं आयोजकांवर असलेलं, या जनतेवर असलेलं प्रेम आहे. आणि आयोजकांचं देखील अर्थातच इकडच्या या सर्व जनतेचं देखील त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि फक्त उपस्थित राहत नाहीत तर त्यांचं महत्त्वाचं सहकार्य देखील आपल्याला मिळत असतं. जनतेच्या, सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होणारं हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेब. पावलांचा वापर केला होता, मात्र कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला, सिंगल आली आहे. त्यांच्या समवेत आपण बघतोय सुभाष कतोरे साहेब, ज्यांच्याकडून सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्या स्पर्धेमध्ये मंडप डेकोरेशनचा जो खर्च आहे त्यासाठी सौजन्य सन्माननीय सुभाष कतोरे साहेब आणि त्यांचे चिरंजीव प्रसादजी कथोरे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. ग्रुप ग्रामपंचायत भादाणीचे माजी सरपंच सुभाषजी कतोरे साहेब, तसेच प्रवीण जाधव साहेब, ज्यांच्याकडून 4th क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. भादाणे गावचे समाजसेवक, त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महत्त्वाची उपस्थिती पाहुण्यांची आपल्याला लाभलेली आहे. पुढचा बॉल हो खेळायचं होतं कुठे आणि बॉल गेलाय कुठे. डिक्लेअर झोनमध्ये 1च धाव मिळणार आहे. एका धावेच्या मत्तीने धावफलक 27 वर तिसरे षटक सुरू आहे. उज्ज्वल शेलारने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली. 3 बॉलमध्ये त्याने 2च धावा खर्च केल्यात. दुसऱ्या ओव्हरपर्यंत बॅटिंग चांगली होत होती, परंतु आता तिसऱ्या ओव्हरपासून चिरोबा वाशेरे संघाने धावा रोखण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. या आधीचं षटक आपण बघितलं, रितेश टाकत होता, त्याच्याकडे भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु उज्ज्वल एक वेगळ्या धाटणीतला गोलंदाज आहे. तो चेंडू कट करण्यावर भर देतोय. वेग थोडासा कमी आहे, हा थोडासा क्विकर टाकलाय. पूर्णपणे बीट केलंय बॅटरला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता तौसिफचा. येतोय डॉट बॉल. 4 चेंडू टाकलेत उज्ज्वलनं, फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 27 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. राऊंड द विकेटनं यावेळेला बरोबर बॅटच्या मधोमध घेत असताना लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी बाणाप्रमाणे सरळ षटकार. जुपाड्यापर्यंत पडग्यापासून आपण कॉन्क्रिटीकरणचे रस्ते पाहतो. त्याच्यासाठी देखील भादारी ग्रामपंचायतीसाठी मागच्या हंगामामध्ये 2 कोटीचं सहकार्य केलं होतं. शांतारामजी मोरे साहेब यांना ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. भिवंडी ग्रामीणचे संपूर्ण रस्ते त्याचा मोहराच पूर्ण बदलण्याचं काम केलंय. आमच्या परिसरामध्ये देखील वाशिन अंबाडी रोड असेल, पडगा खंबाला रोड असेल, पडगा पाच्छापूर असेल, पाच्छापूर चिंचवली रोड असेल, तर संपूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम शांतारामजी मोरे साहेबांनी केले आणि ते सध्या या मुख्य व्यासपीठावर स्पर्धेचा आनंद घेताना मागच्या हंगामामध्ये देखील या जूच्या क्रीडा नगरीमध्ये ते सातत्याने उपस्थिती दाखवत होते.
दरम्यान षटक समाप्त झाले. तिसरं धावसंख्या 33. फलंदाज देखील बाद झाले. 3-3चे आकडे सध्या आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. आदरणीय शांताराम मोरे साहेब व्यासपीठाची शोभा वाढवत असताना आजचे आपले प्रमुख अतिथी या स्पर्धेमध्ये नाई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा संघाच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सुभाषजी कतोरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रवीणजी जाधव साहेब तसेच इतर सर्व मान्यवर. व्यासपीठ अगदी पाहुण्यांनी खुलून फुलून बहरून गेलेलं आहे. मान्यवरांची मादी आळी. शेवटच्या षटकाला प्रारंभ होत आहे. गोलंदाजीसाठी महेंद्र मागे. चला जास्त वेळ खर्च करू नका. खेळाडूंना विनंती असेल स्पीडअप करा. यानंतरचा सामना असेल जय बजरंग चिंचवली विरुद्ध जय बजरंग गोरसई ए. अनदर बिग मॅच. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी सज्ज रहा. महेंद्र. पहिलाच बॉल सुरेख बॉल डीप होऊन आला. अगदी यॉर्कर लेंथवर जबरदस्त बॉलनं सुरुवात केली आहे महेंद्रने. आतापर्यंत आपण जर विचार केला की आपण चर्चा करतो या परिसरातील विकासाची, तर तब्बल मागील काही वर्षापासून 20 करोड रुपयाचं निधी या परिसराला उपलब्ध शांतारामजी मोरे साहेबांनी करून दिलं. आणि आमदार ट्रॉफी देखील अजय सर आपण पाहणार आहोत. 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान वडवलीच्या क्रीडा नगरीमध्ये आमदार हॅट्रिक आमदारांची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान वाईटचा इशारा आलाय. सुरुवातीला 4 दिवस आपण जर विचार केला तर जिल्हा परिषद गट मोंडुल वडवली तिथे खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर 2 दिवस पीटीची ते संघ देखील असतील. एक मोठी ट्रॉफी कमिंग सून मध्ये. क्रिकेटवर देखील त्यांचं भरपूर प्रेम आहे. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील. प्रयत्न छान होता. बॉल हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. एक धाव मिळते मोहसिनला. मोहसिनला आतापर्यंत हात उघडू दिलेले नाहीत गोलंदाजांनी. फक्त सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. संघाची धावसंख्या पुढे जाते 35. आणि आमदार चषकाबद्दल आपण बोलतोय. फ्री एंट्री टुर्नामेंट असणार आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क कुठल्याही संघाकडून त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी घेतलं जाणार नाहीये. होय, अगदी बरोबर. फ्री एंट्री असणार आहे. जिल्हा परिषद गटातील मोंडुल वडवली गटातील देखील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पीटीसीचं क्रिकेट देखील तिथे पाहायला मिळेल. भव्य दिव्य असा क्रिकेटचा तो सोहळा रंगणार आहे. हो, क्विकर डिलिव्हरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा खाली राहणारा बॉल. चांगली लाईन चांगली लेंथ मेंटेन करत असताना महेंद्र. जबरदस्त विविधता त्याने दाखवली आतापर्यंत या षटकामध्ये आणि फलंदाजांना शांत ठेवलंय. आमच्यापर्यंत एक बातमी आली, ती देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जुपाडा गावाला स्मशानभूमी खूप सुंदर आहे, परंतु तिकडे जाण्यासाठी रस्ता थोडासा खराब आहे. तो देखील बनवून देण्याचं काम ते करतील अशी अपेक्षा देखील त्यांच्याकडून ठेवूयात. विशेष मागणी असेल या हंगामाची. दरवर्षी जेव्हा आमदार साहेब या ठिकाणी येतात तेव्हा काही ना काही मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि त्याचा पुरवठा मागच्या किती वर्षापासून त्यांनी केलाय. सुरुवातीला आपण अजय सर पाहिलं, मागच्या हंगामामध्ये रस्ता खूप खराब होता आणि ते रस्त्याचं काम देखील पूर्णपणे केलेलं आहे. आणि फक्त ते इकडे क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी येतात असं नाहीये. या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठीच ते आपल्यामध्ये उपस्थित होत असतात आणि आता त्यांच्या कानावर ते पडलेलंच आहे, तर निश्चितच ते काम होईलच यात ते मात्र शंका नाहीये. धावसंख्या 36. शेवटचे 2 चेंडू बाकी. स्ट्राईक एंडवर मॉसिन. स्लो लेग कटर होता हा. चांगला बाउन्स देखील प्राप्त केलाय. अप्रतिम गोलंदाजी. चांगला मारा केलाय या ओव्हरमध्ये माहिती महेंद्र. 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा. विविधता दाखवली गोलंदाजी करत असताना. जरूर एक झेल सोडलाय, परंतु 36 वर 3 विकेट. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावा रोखल्या गेलेत या डाबामध्ये. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 33 धावा फलकावर होत्या. शेवटचा बॉल पुल केलाय. जमिनी लगत मारलेला फटका. डीप मिड विकेटचा खेळाडू बॉलवर झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. फेक चांगली आहे. फलंदाज धाव बाद. एकच धाव मिळते शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर या डावाची सांगता होत असताना अल्फते संघानं फलकावर लावलेले आहेत एकूण 4 ओव्हर्समध्ये 37 धावा आणि टार्गेट असेल 38 धावांचं. आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. जय बजरंग चिंचवली विरुद्ध जय बजरंग गोरसई ए. सन्माननीय आमदार साहेबांना विनंती असेल आपण आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय शांताराम मोरे साहेब तसेच सुभाषजी कतोरे साहेब आणि मांजरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आम्ही जुकर आणि
आई एकविरा चषक असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे. चिंचवली टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. आई एकविरा चषक. आई एकविरा चषकाची मागणी आहे आणि यस इट्स अ राईट कॉल. टॉस त्यांनी टॉस विनिंग कॅप्टनला देऊयात आमच्या पाहुण्यांच्या शुभ असते शीतपेय दिनेशची माध्यमातून हे शीतपेय लाभलेलं आहे. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. मोरे साहेब आपण आलेला आहात. आम्हाला खूप आनंद झाला आपण या ठिकाणी आलात आणि जनतेच्या समस्यांची जाणीव आपल्याला आहे. आपण त्याचा पाठपुरावा देखील घेत आलेला आहात. एकूणच कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यानंतर आणि कशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्ही देऊ इच्छिता या स्पर्धेसाठी? खूप चांगलं वाटतं. आई एकविरा चषक यांच्या माध्यमातून या भरवलेल्या क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन असतो. आत्ताच आपले कॉमेंटेटर काय नाव त्याचं त्यांनी सांगितलं की स्मशानभूमीचा रस्ता हा करायचा आहे आणि जेव्हा सुभाषजी कतोरे साहेब जेव्हा सरपंच होते त्यांच्या माध्यमातून म्हणजे मी त्यांना खूप कामं यांच्या माध्यमातून दिली आणि हा जो रस्ता आहे हा जो बादाना जोपाडा म्हणजे ह्या रस्त्याची अवस्था एवढी वाईट होती की इथं तुम्ही बाईकही चालू शकत नव्हता. पायी चाललं खड्ड्या एवढे डोप्याडोप्या चिखलातून लोक जायचे आणि आज तो रस्ता आपण बघत आहात की एवढा सुंदर कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी आपण करून दिला. स्मशानभूमीचं आहे तर स्मशानभूमीचं पण आपण या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण करून देऊ आणि अशा विविध ठिकाणी आपण लोकांपैकी रस्ते असतील पाणी असतील गटारे असतील आपण केलेल्याच आहेत. हेही शेवटच्या माणसाला जेव्हा स्मशानात देतो त्यावेळेस त्याचे अंतिम घटका आपण त्या ठिकाणी अंत्यविधी करतो तर अशा ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्ता गरजेचा असतोच. गावकऱ्याच्या मागणीनुसार ते 100% मी पूर्ण करून देईन आणि दिनेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. या चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं त्याच्याबद्दल त्यांनाही मनापासून शुभेच्छा. या स्पर्धांना जो कॉमेंटेटरच्या माध्यमातून आपण अजयजी आपण आणि आपले दीपक सुतार खूप चांगल्या पद्धतीने आपण या मॅचचं विश्लेषण जेव्हा करून दाखवता ते वाखाणण्याजोगं असतं. आम्ही नेहमी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अशा स्पर्धा असतील अशा ठिकाणी आपण येत असता आणि स्पर्धक असतील किंवा क्रिकेट प्रेमी असतील यांना जे विश्लेषण आपण करून दाखवतो त्याच्याबद्दल आपलंही मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्व या ठिकाणी स्पर्धा ज्यांनी घडवल्यात त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. हां बस ना, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मोरे साहेब. आपण या ठिकाणी आलात आणि स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. चला टॉस झालेला आहे. चिंचवली टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण वळूयात. इट्स ओव्हर. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस त्याला पुल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक चौकार ठोकला अनिकेतने आणि आपल्या डावाला सुरुवात केली. चौकाराने डावाला सुरुवात केली. 38 लक्ष यावेळेस थोडासा खाली राहिला. बॅट हवेतून फिरली. धाबाची संधी. डायरेक्ट हिट केले. अपील परंतु सहमती नाहीये. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली ऑन फील्ड एम्पायरने. डायरेक्ट हिट जरूर केले. इथे धोक्याची घंटी वाजली. डिसिजन पेंडिंग. विकेट महत्वाची असेल. डायरेक्ट हिट केले. जर फलंदाज बाद असेल तर मोठी विकेट प्राप्त होईल. चला डिसिजन पेंडिंग आहे आणि आता व्यासपीठावर शाही सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सर्वात महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेकरिता आपले प्रमुख अतिथी अर्थातच भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक दमदार आमदार
आदरणीय शांताराम मोरे साहेब यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मी दिनेश मांजरे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मोरे साहेबांना सन्मानित करावं. काही डिसिजन्स टेक्नॉलॉजी असून देखील फार किचकट जात असतात आणि तसाच हा निर्णय आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. चला, ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो कायम राहील. आणि हा शाही सन्मान आता आपल्या व्यासपीठावर आई एकविरा चषक 2026 जुपाडा या स्पर्धेमध्ये आदरणीय शांताराम मोरे साहेबांचा, दिनेश मांजरे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि स्पर्धे त्यांच्याच माध्यमातून देण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच साहेब. जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्लॉट मध्ये होता हिरामनच्या आणि त्याने पाठवले फ्लॉट मध्ये. सुरुवातीला तो संघर्ष करत होता आणि संघर्षाचा शंखनाद करत असताना हिरामन शेलरच्या बॅट मधून हा कडक षटकार आलाय. विनंती असेल, आपण आदरणीय प्रवीण जाधव साहेबांना सन्मानित करायचंय. बादाणे गावचे युवा उद्योजक, समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे, त्यांचा हा शुभ सन्मान. आणि याच दरम्यान आणखी एक मोठा फटका षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा वाशिरे टीमच्या खात्यामध्ये. मान्यवरांसाठी नक्कीच सांगेन की सामना सुरू आहे. अल्पते पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये चिरोबा स्पोर्ट वाशिरे 38 लक्ष दुसऱ्या डाबामध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. उदय सिंग साहेब या ठिकाणी जोडले गेले आहेत. महाराष्ट्र पोलीस त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. दिनेश मांजरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. सध्या मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या समवेत पोलीस वर्ग मोठ्या संख्येने असतात. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान आणि सत्कार होत असताना दिनेशजी मांजरे यांच्या शुभ हस्ते सुरक्षा रक्षक आहेत. दिनेशजी मांजरे यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जातं. मॅचची शाल प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. मात्र चेंडूला अजिबात सन्मान दिला जात नाहीये. ऑन साइडला स्विंग करत असताना वन बाउन्स चौकार. आता वरचढ ठरताना दिसतोय चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ. 7 चेंडूंचा फक्त खेळ संपलेला आहे. 7 बॉल्स मध्ये तब्बल 21 धावा फलकावर लागत आहेत. टार्गेट फक्त 38 धावांचं आहे, त्याच्यामुळे आता 17 बॉल्स मध्ये 17 बनवायचे आहेत. मॅचची हवा पूर्णपणे काढून टाकली अशी बॅटिंग आपल्याला हिरामन शेलार आणि अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमण चढवले. मॅचचा पहिलाच बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाज माजला. काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट्स घेण्याचा प्रयत्न करावा. पुढचा बॉल या वेळेला डिलिव्हरी स्ट्राईट मध्ये आला होता गोलंदाज, मात्र बॉल टाकलेला नाहीये. बॅटर पोझिशन मध्ये नव्हता, त्याचमुळे त्याला देखील थांबावं लागलं. परंतु सुरुवात चांगली केली. 38 लक्ष असताना आता हे टार्गेट अगदी सोपं झालंय. रिक्वायरमेंटचा विचार केला तर इथून 6ची सरासरी फक्त गाठायची.
चांगली गोलंदाजी मात्र झाली तर येथून देखील कमबॅक होऊ शकते अल्फेते संघाचं. ओसुर एक बॉल यावेळेला अपील आणि यस कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय अनिकेतच्या रूपात. दरम्यान सन्माननीय आमदार साहेब मोरे साहेब आपल्यातून रजा घेत असताना, सुभाष कतोरे साहेब देखील आपल्यातून रजा घेत असताना त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजासाठी आहे. टॉवरवर आपण जो बॅनर बघत आहोत कतोरे फॅमिलीचा, त्या बॅनरवर जाऊन चेंडू जर लँड झाला षटकाराच्या रूपात तर त्या फलंदाजाला सुभाष कतोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. माइटी महेंद्र ग्रेट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट गेल्यानंतर समोर माच ओव्हर द विकेटने ऑन साइडला स्विंग केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना माइटी महेंद्रच्या बॅटमधून हा कडक षटकार. मागच्याच बॉलवर विकेट प्राप्त केली होती माजनं, परंतु तो विकेटचा आनंद जास्त काळ टिकलेला नाहीये. आल्या षटकार ठोकलाय महेंद्रने. शॉर्ट बॉल होता, लवकर पोझिशन मध्ये आला, थोडासा फिरला आणि बॉलला देखील फिरवलं 6 धावांकरिता. आणखी एक स्लॉक स्वीप माइटीच्या बॅटमधून. माइटी हिट षटकार. लवकर पिक केला आणि पुन्हा एकदा स्लॉग हिट करत असताना दुसरा षटकार माइटी महेंद्रने ठोकलाय. 2 ठोकलेत. पेपर सोपा झालाय. 33 धावा. सामना जिंकण्यासाठी आता फक्त आवश्यकता असेल 5 धावांची. आणि षटकारांची हॅट्रिक झाली तर ब्यू बेटल या शॉपच्या माध्यमातून टी शर्ट दिलं जाईल. होईल का? यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय. उंची भरपूर आणि सर्वात लांब 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 ठोकलाय आणि सांगितले शोधून आणा. खूपच लांब ठोकलाय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केले महेंद्र मागेने. मॅच फिनिश. मॅच फिनिश केली आहे. काय जबरदस्त स्विंग होता ऑन साइडला. या स्पर्धेतील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार. ग्रेट फिनिशर टेनिस क्रिकेट महेंद्र मागेच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि सामना पूर्णपणे फिनिश केलाय. 11 बॉल मध्येच या सामन्याची हवा काढली. 38 लक्ष लवकर पूर्ण केलं. मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना 4च धावा दिल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना षटकारांची हॅट्रिक ठोकली. तो ग्रेट